आता हे टाबरू आमच्यावर रुसलं होतं, मला याला पण फिरून आणू आणि आपलं डिझेल पण घेऊन येऊ. रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा लाडका सागर. आता हे टाबरू रुसलं होतं, मला आता आपल्याला डिझेल आणायला जायचं, त्या टाबराला घेऊन जाऊ. टाबरू एवढं खुश झाला ना, विचारायच नाही. तिथं पोचल्या टाबराला म्हणलं तुला काय खायचं, ते म्हणे काहीच नाही, चॉकलेट आणि लॉलीपॉप खायचे. टाबराचा आवडल्यानंतर आम्ही आलो डिझेल घ्यायला. मग भावाला म्हणलं तू डिझेल घे, मी याला सांभाळतो. घेऊ सर. आम्ही थोड्या वेळ पुढे उभं राहिलो. टाबराला पुढे दिसला जीसीबी म्हणे. अरे बाबो मामा हे काय म्हणे. पुढे निघालं घर काय, इकडे या भाऊच्या डायरेक्ट साडीच्या गोण्या सगळ्या रस्त्यावर पाडल्या. मला भाऊ काय झालं, इथंच नाही तर 2-3 गोण्या मागं रस्त्याला पडल्या होत्या, ते लोकांनी उचलून नेल्या होत्या. त्यांना तेवढं सांगितलं का मागं 2-4 गोण्या पडल्या म्हणून. भैयाला म्हणलं पटकन तुम्ही मागं जा, नाही तर त्या गोण्या गायब व्हायला बसल्या. भैया म्हणे मला काय एकट्याला होईना म्हणे, एक जण या म्हणे थोडी मदत करा बांधू लागायला. मग काय भावाला म्हणलं जाय, मग काय थोडीफार मदत कर त्यांना. मग भाऊ त्यांना बांधू लागला, डिझेलचा ड्रमा दिला खाली ठेवून. म्हणलं पटक्यान आवरा, म्हणलं पटक्यान जाऊ आता घरी, ऊन मोकार पडलं होतं. मग त्या भैयाला म्हणलं तुम्ही जर पटक्यान गेले तरच तुम्हाला त्या गोण्या भेटतील, नाही तर मला त्या गायब होईल राहतील, कारण तिथं माणसं जमा झाले होते. मग आपण निघलो आपल्या घराकडे. काय